आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ याविषयी पहिलीच माहिती आहे। यासाठी मी एक उदाहरण घेतो। 7चा वर्ग असतो 49 आणि आपल्याला असंही म्हणता येईल की 7 बरोबर असतात 49च्या वर्गमूळा एवढे। तर इथं आपल्याला असं लक्षात येईल की वर्गमूळ काढणं हे आहे अगदी उलट वर्ग करण्याच्या। माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर मी वर्गमुळात 49चा केला वर्ग तर हा किती असेल। इथं वर्गमुळात 49 याचा अर्थ असा आहे की अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येला मी 2 वेळा गुणलं असता गुणाकार येईल 49। तर आपण म्हणू शकतो की 7 ही अशी संख्या आहे की जिला 2 वेळा गुणलं असता आपल्याला मिळतात 49। याचाच अर्थ की जर आपण 7चा वर्ग केला तर आपल्याला मिळतात 49। म्हणजे वर्गमुळात 49चा वर्ग केला असता तो मिळेल आपल्याला 49 एवढा। आणि ही गोष्ट फक्त वर्गमुळात 49च्या वर्गसाठीच राहत नाही, तर ज्याही संख्येचा आपण वर्गमूळ काढू शकतो त्या सर्व संख्येच्या बाबतीत की त्या संख्येच्या वर्गमुळाचा वर्ग केला तर पुन्हा आपल्याला ती संख्या मिळेल। म्हणजे मी इथं जर वर्गमुळात x चा वर्ग केला तर मला मिळतील x आणि ही गोष्ट x च्या प्रत्येक किमतीसाठी अशीच असेल की ज्यावेळी आपण वर्गमुळात x चा वर्ग करू त्यावेळी आपल्याला मिळेल x ही संख्या। इथं आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की मला ज्या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे म्हणजे वर्गमुळातली संख्या ही संख्या नसावी ऋणात्मक, ही संख्या ऋणात्मक नसावी किंवा ही संख्या ऋण नसावी। परंतु पुढील काही वर्गामध्ये मात्र ही गोष्ट बदलेल की या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी काल्पनिक आणि संमिश्र संख्यांचा अभ्यास कराल त्यावेळी तुम्हाला असं लक्षात येईल की x ची किंमत ऋण असत नाही। म्हणजे तुम्ही ज्यावेळी कोणत्याही संख्येचा वर्ग कराल त्यावेळी तो वर्ग कधीही ऋण संख्या येत नाही। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या कर्णी चिन्हामध्ये असणारी संख्या ती कधीही ऋण नसावी। तर चला आपल्याला इथं वर्गमुळाच्या बाबतीत चर्चा करायची नाही, फक्त ते तुमच्या अगदी चांगलं लक्षात राहावं म्हणून आपण याविषयी माहिती घेतली। आपल्याला आज माहिती घ्यायची आहे घन आणि घनमुळाविषयी। तर आपण विचार करूया की लोकांना वर्ग आणि वर्गमूळ काढण्याची गरज का पडली असेल आणि याचं उत्तर आहे एक चौरस। तर हे समजून घेण्यासाठी मी या ठिकाणी एक चौरस काढतो आणि या चौरसाची बाजू समजा दिलेली आहे 7 एकक, म्हणून या चौरसाच्या सर्व बाजूची लांबी ही 7 एककच येईल कारण चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात। आता तुम्हाला कुणी विचारलं की या चौरसाचं क्षेत्रफळ किती असेल तर या चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल बाजू आणि बाजूंचा, म्हणजे बाजू गुणिले बाजू, बाजूचा आपल्याला 2 वेळा गुणाकार करावा लागेल। तर मग या चौरसाचं क्षेत्रफळ येईल 7 गुणिले 7 म्हणजे 7चा वर्ग आणि याच गोष्टीसाठी गरज पडली असेल आपल्याला वर्गाची। तर आता आपण चर्चा करूया वर्गमुळाविषयी। मी या ठिकाणी असाच एक चौरस काढतो। आपल्याला या चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे समजा x आणि आता विचारलं तुम्हाला की या चौरसाची बाजू किती असेल, त्यासाठी मला या संख्येचं म्हणजे x काढावं लागेल वर्गमूळ आणि ती असेल या चौरसाची बाजू, म्हणजे या चौरसाची बाजू येईल वर्गमुळात x आणि या चौरसाच्या सर्व बाजू असतील वर्गमुळात x आणि याच कारणाकरता लोकांना गरज पडलेली असेल वर्गमुळाची। तर आपण वर्ग आणि वर्गमूळ याविषयी माहिती घेतली। तर आता आपण चर्चा करूया घन आणि घनमुळाविषयी। जसं वर्गाची गरज या चौरसाच्या क्षेत्रफळामुळे पडली असेल तसं घन आणि घनमुळाची गरज सुद्धा याच कारणासाठी पडली असेल आणि ते कारण असेल घन। तर मी यासाठी इथं एक घन काढतो, तुम्हाला सुद्धा असा छान घन काढता येत असेल। तर माझी ही सगळी कमाल या माझ्या पेनाची आहे। अगदी छानपैकी मी या पेनाच्या साहाय्यानं अशा प्रकारच्या छान छान आकृत्या काढू शकतो। तुम्हाला सुद्धा अगदी अशाच छान आकृत्या काढता येत असतील। तर मी या ठिकाणी
एक घन काढलेला आहे. तर घनाच्या सर्व बाजू या एकरूप असतात हे आपल्याला माहित आहे. म्हणजे या घनाची लांबी समजा असेल 2, तर या घनाची रुंदी सुद्धा असेल 2 आणि या घनाची उंची सुद्धा असेल 2. मी आता तुम्हाला विचारलं की या घनाचे घनफळ किती असेल, तर तुम्ही मला सांगाल की या घनाचं घनफळ काढण्यासाठी गुणाकार करावा लागेल 2 गुणिले 2 गुणिले 2चा. म्हणजे या घनाचं घनफळ येईल 2 गुणिले 2 गुणिले 2. आणि मग याला आपल्याला कोणत्या रीतीने लिहिता येईल, तर याला मांडता येईल आपल्याला 2चा तिसरा घात किंवा यालाच आपण म्हणू 2चा घन. आणि याच कारणासाठी आपल्याला गरज पडलेली असेल कोणत्याही संख्येचा घन करण्याची. जर आपण एका संख्येचा 3 वेळा गुणाकार केला असता तर आपल्याला मिळतो त्या संख्येचा घन. आणि हा 2चा घन दाखवतो आपल्याला या घनाचे घनफळ. तर हा 2चा घन दाखवतो आपल्याला एका घनाचं घनफळ की ज्या घनाची बाजू आहे 2. आता ही चर्चा झाली घनाच्या बाबतीत. परंतु जर मला एखाद्या घनाचं घनफळ दिलेलं असेल तर त्यासाठी मी घेतो हा एक घन आणि या घनाचं घनफळ समजा ते दिलेलं आहे आपल्याला, या घनाचं घनफळ ते दिलेलं आहे 8. तर आता आपल्याला या घनाची बाजू माहित करून घ्यायची आहे. समजा या घनाची ही बाजू असेल x, तर ही बाजू x असेल आणि म्हणजे रुंदी x असेल आणि उंची सुद्धा असेल x. तर याला आपण 2 प्रकारे समजू शकतो की या घनाचं घनफळ जे आहे 8 ते असेल x गुणिले x गुणिले x या गुणाकारा एवढे. किंवा याला आपण असंही लिहू शकतो की x घन जे बरोबर आहेत 8च्या. तर ही झाली एक पद्धत. आणि आता दुसरी पद्धत, याला आपण असंही लिहू शकतो की x ची किंमत असायला पाहिजे 8च्या घनमुळा एवढी. आता आपण 8च्या घनमुळाची चर्चा करत आहोत म्हणून या कर्णी चिन्हाच्या बाहेर इथं जी जागा आहे तिथं आपल्याला लिहावे लागतील 3. आणि इथं 3 लिहिण्याचा अर्थ असा होतो की मला घनमूळ काढायचं आहे 8चं. आणि हे अगदी मिळतं जुळतं आहे आपल्या वर्गमुळाच्या चिन्हाशी. परंतु घनमूळ काढण्यासाठी मला इथं 3 लिहावे लागतात, परंतु वर्गमूळ काढण्यासाठी इथं मी कोणतीही संख्या लिहिलेली नाही, कारण त्याची आवश्यकता पडत नाही. मी जर इथं 2 लिहिलं तर याचा अर्थ होईल की मला वर्गमूळ काढायचं आहे 49चे. आणि बहुतेक करून आपण इथं 2 घेत नाही. आणि मग जर अशी संख्या लिहिलेली असेल तर आपण समजून घेतो की आपल्याला काढायचं आहे या कर्णी चिन्हाच्या मधल्या संख्येचं वर्गमूळ. तर आता समजून घेण्यासारखी गोष्ट एक आहे की ज्यावेळी आपण हे घनमूळ काढत असतो त्यावेळी इथं आपल्याला लिहावे लागतात या कर्णी चिन्हाच्या बाहेर 3. आणि याचा अर्थ होतो की या कर्णी चिन्हाच्या मध्ये संख्या लिहिलेली आहे त्या संख्येचं हे असेल घनमूळ. आणि इथं x ही किंमत अशी आहे की ज्या संख्येचा आपण 3 वेळा गुणाकार केला असता आपल्याला मिळतात 8. तर चला आपण घनमुळाच्या बाबतीत काही उदाहरणं पाहू. समजा मला घनमूळ काढायचं आहे 27चे घनमूळ. आणि समजा या 27चं जे काही घनमूळ असेल ते समजा असणार आहे x. आणि याचाच अर्थ अगदी असा होईल की जर मी x चा घन केला तर तो बरोबर असेल 27च्या. तर मग इथं आपल्याला x च्या ठिकाणी असणारी संख्या शोधायची आहे की ती संख्या अशी असेल की ज्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केला असता आपल्याला मिळतील 27. किंवा मी x गुणिले x गुणिले x गुणिले 3 वेळा केले असता मला मिळतील 27. तर मला मिळतील 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 27. म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळेल 3. तर 3 ही संख्या असेल 27चे घनमूळ. तर ही गोष्ट झाली की या चिन्हाच्या आतमध्ये असलेल्या धनात्मक संख्येची. आता आपण चर्चा करूया या कर्णी चिन्हाच्या आतमध्ये असणाऱ्या ऋणात्मक संख्येच्या घनमुळाची. आपण आताच पाहिलं होतं की वर्गमूळ काढण्यासाठी या कर्णी चिन्हाच्या आतमध्ये असणारी संख्या ऋणात्मक नसावी, ती ऋण नसावी. परंतु मला घनमूळ काढायचं आहे एका ऋणात्मक संख्येचं,
त्यासाठी मी उदाहरण घेतो इथं की घनमुळात वजा 64. तर काय आपण या संख्येची किंमत काढू शकतो? तर या संख्येची किंमत काही असेल, समजा ती असेल x. तर आपण इथं असं म्हणू शकतो की जर मी x चा 3 वेळा गुणाकार केला किंवा x चा घन केला तर मला मिळणार आहेत ऋण 64 वजा 64. तर मग विचार करूया आपण की अशी एखादी एक संख्या आहे का की जिचा आपण 3 वेळा गुणाकार केला असता आपल्याला मिळतील वजा 64. हा, जर आपण इथं घेतलं वजा 4 गुणिले वजा 4 गुणिले वजा 4, वजा 4 या संख्येचा जर आपण 3 वेळा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळेल बरं की वजा 4 गुणिले वजा 4 गुणिले वजा 4. वजा 4चा आपण 3 वेळा गुणाकार केला तर आपल्याला मिळतील वजा 64. कारण वजा 4 गुणिले वजा 4 हे येतील अधिक 16 आणि अधिक 16 गुणिले वजा 4 हे होतील वजा 64. म्हणून आपल्याला इथं x ची किंमत घेता येईल वजा 4. म्हणजे ऋण 64 चे घनमूळ मिळालं आपल्याला वजा 4. जर आपण वजा 4 चा घन केला, या x च्या ठिकाणी जर आपण वजा 4 ठेवले आणि घन केला तर आपल्याला मिळतील वजा 64. परंतु ही गोष्ट वर्गमुळातील संख्येसाठी लागू पडत नाही. परंतु आपण ऋण संख्येचं घनमूळ मात्र आपल्याला इथं काढता येऊ शकतं. आणि तुम्हाला आता इथं घनमुळावरच थांबून चालणार नाही. तुम्ही इथं कोणतंही मूळ काढू शकता. 4थं मूळ, 5वं मूळ, 6वं मूळ, 7वं मूळ. इथं आपण या घनमुळात 27 या संख्येला पाहिल्याबरोबर आपण सांगू शकतो की या 27 या संख्येचं घनमूळ आहे 3. परंतु इथं आणखी दुसरी एखादी पद्धत आहे का की ज्या रीतीनं आपण घनमूळ काढू शकतो? तर चला पाहूया. त्यासाठी मी इथं काही जागा तयार करून घेतो. तर आता मला घनमूळ काढायचं आहे 125 चे. 125 चे काढायचे आहे घनमूळ. तर या 125 चे घनमूळ काढण्यासाठी एक चांगली पद्धती आहे. तसं कोणत्याही संख्येसाठी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता की या 125 चे आपण काढूया मूळ अवयव. तर 125 चे मूळ अवयव काढण्यासाठी आपल्याला एक पहिला अवयव घेऊ 125 चा, तो असेल 5 आणि 5 न जर आपण 25 ला गुणलं म्हणजे या 125 चा दुसरा अवयव येईल 25. परंतु 25 ही संख्या मात्र मूळ संख्या नाही, म्हणून या 25 चे आपण आणखी अवयव घेऊ जे मूळ असतील. तर हे येतील 5 आणि 5. आता हे झाले 125 चे अवयव, जे सर्व अवयव तिन्ही अवयव आहेत मूळ. 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 गुणिले 5 होतात 25 आणि 25 गुणिले 5 होतात 125. तर हे झाले 125 चे मूळ अवयव. तर आता आपण 125 ला असं लिहू की 125 बरोबर आहेत 5 गुणिले 5 गुणिले 5 च्या, आणि जे बरोबर आहे इथं पुढे आपल्याला लिहिता येईल आणखी की 125 च्या ऐवजी आपण लिहू 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 5 चा घन, म्हणजे घनमुळात 5 चा घन, आणि जे बरोबर असेल 5 च्या. तर आता इथं या करणी चिन्हातली संख्या कोणतीही असू द्या, कितीही मोठी असू द्या, त्या संख्येचा आपण मूळ अवयव काढू आणि त्या संख्येचं काढू या रीतीनं घनमूळ.